झाडूवाले येत नाही आणि पाणी बी सोडित नाही। काय पाणी बी रातच्या 12ला सोडायचं तर रातच्या 1ला 1:30ला पाणी सोडित। आमचे लहान लहान लेकर कसं राहायचंय कसं काही पाणी जात नाही ना पुढं। ठंडा बंद पड़े, पानी नहीं है उसमें, क्या करेंगे हम लोग, कहाँ जाएंगे हम लोग, बोलो भला संडासाठी। आजी किती वर्षापासून राहता रामवाडीत? किती कोणती पिढी चालली रामवाडीत तुमची? 4थी पिढी। हक्काचं घर आहे का? हा 7-12 नावावर आहे का? नाही ना, 7-12 आम्हाला दिलाच नाही कोणी। मग आम्ही कितका वेळस कितका बी मोर्चे काढे हे काढे तेवढं शिव्या भाऊनी ते पण काय नाही। हे नुसतं ते कळमकर होते पहिले, ते म्हणले आम्ही देतो ते नाही दिलं। जगतापांनी काही सांगितलं होतं का? काहीच नाही, त्याने नाही सांगितलं काय करतो काही नाही। हा म्हणजे तुम्हाला इथून अचानक डेव्हलपमेंटच्या नावाखाली उठवलं तर इथून ते म्हटले की आता ही जागा तुमची नाहीये, तुम्ही घरी खाली करा, मग कसं होणार? मग कसं होणार? मग उघड्यावर राहू। मग आता इलाजच नाही, धर बाहेर घ्यायला बी आमच्या जवळ पैसे नाही। काय करायचं? इथल्या महिलांना काम आहेत का? करते धुणे भांड्याची काम। झाडूवाले येत नाही आणि पाणी बी सोडित नाही। काय पाणी बी रातच्या 12ला सोडायचं तर रातच्या 1ला 1:30ला पाणी सोडित। तुम्ही नगरसेवकाला कधी विचारलं नाही का इथल्या? मस्त वेळेस सांगितलंय। 10-12 एक माणसाला बोलवाय जावं लागत तेव्हा येत्या। आम्ही जातो काचा पुत्री याचायला तेव्हा खात होतो आम्ही। मग तुमच्याकडे लक्षच नाही काय? नाही ना, काही एक नळ आहे त्याला नंबर लागत मरणाचे। पाणी 4-4 हांड 5-5 हांड भेटले की झालं पाणी। मग काय करायचं नेमकं? असं आमचं आहे ते छोटे छोटे घरी आमचे स्वतःचीच आहे, त्याचं बी उतारे नाही। 7-12 आणि 8-12 तर पुन्हा मागायचं पट्ट्या नाही त्याला। 10 वर्ष झालं आमदार होते, आमदारांकडे कधी पाठपुरावा नाही केला का तुमच्या लोकांनी? नाही केला आम्ही, काय नाही। हा पाठपुरावा काही नाही केला आम्ही। जातो कामाला खात होतो आम्ही, हातावरची पोटी आमची खायची। निघाली होती काय मी आता होतं घेऊन, ही मावशीने थांबवली। आता हे लहान मुलगा तुमच्या सोबत, म्हणजे अशी घाण असली त्याला ते ऐकत नाही आमचं अजिबात। आम्ही सांगितलं बी तर ते सांगत नाही। ही डबका बघा कसं आहे, आमची काल लेकरू पडलं, ही पोरगी पडली त्या डबक्यामध्ये, मच्छरी एवढी चावतात आम्हाला, तशीच आम्ही राहतात। मग इथे आरोग्य केंद्र वगैरे आहे का, दवाखाना तुमच्यासाठी? नाही आमच्या इथं नाही ना। तुम्ही इथे चांगलं करून मागणी केली होती का? हा म्हणले त्यांना, त्यांनी नाही केलं। केअरटेकरला 2 वेळा सांगितलं, ते पण फायदा म्हणजे सांगून ऐकत नाहीत। आणि दुसरी गोष्ट आता 3री झाली, त्यांना सांगून पण त्यांनी काही दखल दिली नाही। इकडे लहान लहान लेकरं राहतात आमचे, ह्याच्यामुळे कोणी काय ऐकतच नाही। मग आता ह्याच्यावर तुम्हाला काय करायचं तुम्ही सांगा। कचऱ्यावाले येत नाहीत, झाडवाले येत नाहीत। पूर्ण आमच्या इकडे आम्ही हाताने कचरा नेऊन टाकीतो, लांब जावं लागतं कचरा टाकायला आम्हाला। तुम्ही मतदान करता का? मतदान करतो ना आम्ही दरवेळेस। मग नगरसेवक असतील किंवा महानगरपालिकेचे फक्त निवडून येतात। हे नालीचा कचरा काढायचा हाताने आम्ही, फेकायचा आम्ही, आणि कचरा बी आम्ही नेऊन लांब फेकितो का नाही कचरा। इथे झाडवाले नाही कचरा। पाणी येतंय रातचे, कधी येतंय कधी नाही, पाणीच असं समस्या। पैसे भेटलेत का? नाही भेटले आम्हाला। काय अडचण आली तुम्हाला? आम्हाला काहीच अडचण नाही। चेंबर बघा आमचा कसं आहे, आम्ही हाताने काढतो, आम्ही चेंबर ते आम्ही हाताने फेकितो। कोण चेंबरवाले सकट येत नाहीत, आम्ही हाताने चेंबर का नेऊन टाकितो। आमच्या घरात लाईट सकट नाही, आमच्या घरात लाईट बिल आम्हाला किती येते, आम्हाला लाईट सकट नाहीये। म्हणजे लाईट नसून लाईट बिल येते ते हे नाही का, भाड्याची लाईट आहे, गडीत लाईट पाहिजे ना आम्हाला। माझ्या घरात आता माझा मुलगा आहे नवीन झालेला, आता त्याला 10-12 दिवस झाले। हे पूर्ण घाणीने असं फार हे झालंय। माझ्या मुलीला शुगर आहे, तरी पण पहिली मुलगी आहे जे मला ती मला भरपूर आहे, तर माझे हे झालंय एकदम घाण कचरा आहे एकदम। आरोग्याची काहीच हे नाही? नाही काहीच नाही। आमदारांची एवढे विकास कामं चालू आहेत, मग इथे विकास नाही होते का?
काय आता तिकडं होते हे राहिलं नसतं ना मॅडम, बरोबर आहे का? हे राहिलं नसतं ना. गरज जावं लागतं आम्हाला. हे पाणी चंबूर बनवून देईना तर काय करीनात. आमचं कसं काय राहायचं आम्ही इथे? आमचे लहान लहान लेकर आहेत, कसं राहायचंय कसं काय? पाणी जात नाही ना पुढं. काम करून दिलं चंबरचं तर होणार नाही का, जाणार नाही का नीट पुढं पाणी? पाऊस काळात एवढे हाल होते तर आमचे कामगार सुद्धा येत नाही कामगार नाही, कोण नाही येत इथं. 6 महिने येत नाही. हे बघा चालायला किती तकलीफ आहे आम्हाला. आमचं घरदार किती जवळ आहे इथून, लय लांब आहे का दार आमचं? अशीच पाय घेऊन घरात जावं लागतं आम्हाला. आजी इथे तुमचं हक्काचं घर आहे का? हा स्वतःच आहे. 7-12 नावावर आहे का? नाही कुठे किती पिढी इथे राहणारी? लय जेवणपणापासून आहे इथंच. बदललंय का काय रामवाडी? का काय फरक पडलाय? विकास झालाय का इथं? मग जीवन जाय ना, पॉश येतोय ते करून देण्यात नीटनेटकी. हे होते तेव्हा सारं नीट करीत होते. काम आता नाही, लय जुनं झालेलं आहे ना. आता याच्याकडे कोणी लक्ष पण देत नाही. कोणी केलं होतं हे काम? आता हे काम आमच्या उडणशिवानीच केलं होतं. हा त्यावेळेस झालेले, परत काही लक्ष दिलं नाही इकडे कोणी. आणि 8-10 दिवस चंबरावरून पाणी जातं, पण येतच नाही. फोन लावले तरी येत नाही लोक. तरुणांची काय परिस्थिती दादा इथे? तरुणांना काम आहेत का? तरुणांना काम नाही इथं. पोरांना कोणतेच पोरांना काम नाही. तुम्ही बघा अख्या गल्ले वळ्यामध्ये जा, तुम्ही मोबाईल घेऊन बसलेले दिसतील तुम्हाला. कामाचं काहीच नाही इथं. जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे पुणे मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये, नाही. या झोपडपट्टीकडे कोणाचंच लक्ष नाही. आम्ही 4 हत्ते निवडून दिले होते, ते 4 हत्त्यामधले 1 हत्ते पण इकडे फिरकत नाही. तिकडून पूर्ण मच्छर येतात. आम्ही या गल्लीमध्ये राहावं का नाही राहावं असा विचार झाला. आता माझा भरोसा असा आहे की हे निवडून आल्यानंतर संग्राम भैया तोच काय तर आपल्या रामवाडी मध्ये करेल. संग्राम भैया हो. आतापर्यंत 10 वर्ष संग्राम भैया होता, मग विकास झाला का? कुणीच काय नाही केलं ना, कुणीच काय नाही केलं. मग परत संग्राम भैयाच निवडून द्यायचं. आता काय, आता लोक म्हणतात संग्राम भैया चांगला आहे, संग्राम भैया चांगला आहे. आता हे उडानशिवाय होते ना, ते पहिले सगळे करायचे. म्हणजे स्वच्छता बिच्छता हे ते आमच्या रामवाडीमध्ये सगळी सवलतात ते करत होते. उडानशिवत करतात. आणि आता सध्याला पण उडानशिवत करतात. संग्राम भैयांनी काय नाही केलं. फक्त इलेक्शनला यायचं, थांबायचं, मतदान द्यायचं, बस झालं, एवढी झाली तेवढी झाली असं म्हणतात. पण सगळ्यांची पण कृपा करायला पाहिजे. नाही तर डोम लय येत, मच्छर लय येत, भरपूर मच्छर येत. ताई ये देखो नाले वाले नहीं आ रहे, संडासा हमारे संडासा बंद पड़े, पानी नहीं है उसमें, क्या करेंगे हम लोग? कहाँ जाएंगे हम लोग? बोलो भला संडासा को. या बाथरूम में तो तुम आके देखो, वहां देख लगा तुम गए हो, पूरा तुम गए, पानी भी नहीं हुआ, पानी नहीं कुछ नहीं, सारे संडासा बंद हो गए. जो अभी मच्छर देखो बच्चे काटता नहीं, हाथ नहीं ये बोलते हो, मावशी भी नहीं आते अभी, हाथ नहीं ये बोलते, वो बोलते साल को एक बार काटेंगे नाला, 1 साल में एक बार, साल में एक बार भर जाते. बारिश नहीं करते, पूरा पानी आता है, भरता ऊपर सर पानी पूरा गज भर गया. देखो तुम खाली तो देखो लगा तो फोटो काटो, तुम फोटो काट के पूरा नगर में भेजो. आमदार आते खाली हाथ जोड़ते जाते, क्या करते हो? हम बोलने को गए तो बोलते हमारे हाथ नहीं है, नाली वाले बोलते, झाड़ू वाले भी नहीं आते. या हम हमारे कचरा भर के तो पोते में भरते ना, गाड़ी भी नहीं आती. अभी गाड़ी भी नहीं आ रही. 1 दिन 8 दिन को गाड़ी आती. बैठते थे जरा, जिसको बाथरूम नहीं है तो वो जाते फिर. अभी हम कहाँ जाना फिर? बोलो वाला ए जाओ ना करे, कुछ तो भी सोच करो, हमारी नाली की करो, इसकी करो. मत देने को हम देने को देते ना, सब कुछ देते हम. मत अभी किसको देने वाले इस साल मत? क्या किसका चल? जो हमको सोई करके देंगे ना तो हम देंगे मत. नहीं तो मत देने को क्या, हाथ जोड़ने को आते, हाँ दो हमको करते जाते, देखते नहीं. बारिश आए तुम खाली आके देखो पूरा नाला गज भरता है हमारा. अरे कैसे मार रहे क्या करना. अभी बाल बच्चे छोटे छोटे हमारे, देखो ये छोटे छोटे बच्चे नाली में गिरते. ये खुला है,
स्लैब ला के रखे कितने दिन से, पर अभी तो एक भी नहीं डाले। म्यूनसिपालिटी ने डालेला है ना, पर ला के डाल देने का नहीं। या बच्चे को इधर गिरते, देखो छोटा बच्चा है, अभी देखो जानग्रस्त है क्या, बोलो तो देखो ना, अभी बच्चे गिरा था नहीं नाली में। उसके वजह से हम क्या बोलते, तुम हम देने को सही, आप जितने न उतने मत देते, पर सुनते नहीं हमारा। क्या करना तुम करो, हम देंगे मत, नहीं तो मत इतने देने वाले। आप पूरी गली वाले चिढ़ गए ले, अभी बहुत चिड़े ले कि हमारे नाली सुधरना है, अंदर चंबरा भरे ले, सारे घान घान हो गई। या कोई ध्यान नहीं देता, खाली मत देने को हाथ जोड़ते खाली। वो बोलते हमको दो, वो बोलते हमको दो, हमारी सोई करो ना। या बारिश में हम कितनी तकलीफ काटते मालूम है कि पूरे बच्चे गिरते हमारी नाली में। उस दिन भी आए थे ऐसे ये लेके, हमारे किधर नहीं गया ना अभी तक। नाही कधी मध्ये येतो, नाही तर बंद होतो, मग रात्री 2 वाजता 1:30 वाजता येतो। परवडतं का पाणी, पुरतं का तुम्हाला? पुरतं, पण रातचं उठावं लागतं। हे असं भेटलं तर थोडं बोट भरून ठेवतो। ऐसे खड्डे हैं, ऐसे चंबूर वाले नहीं आ रहे, कौन नहीं, कौन से चल नहीं जा रहा, पानी जमा हो रहा, पानी निकल रहा नहीं। क्या बोलना, इतने परेशान है हम। वो बोले वाले में ये सड़क हो गई सीधी, गली में आते देखो बोली में हमारे कैसे तमाशे चल। कचरा उठाने को कौन नहीं आ रहे हो, कोई ध्यान नहीं देता, कोई ध्यान नहीं दे रहे वहाँ, कोई नहीं, कुछ नहीं आते उधर। खाली इधर आते सड़क पे यूं 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 झाड़ते, इतना साफ करते। उधर आके देखो तो ये कचरे हम यहाँ डाले हुए लाल, वो वहाँ बंगले वाले नहीं डालन दे रहा हमको कचरे। नगर सेवक आमदार कोई नहीं आता, कौन नहीं आते इधर। खाली वोट टिकाने आते, वोट के सीधा आते, नहीं इधर से उधर जाते। इधर गले बोले में कोई नहीं आ रही है। क्या बोलना अभी, बोलो। क्या बोलो तो उठाते नहीं, मैंने उठेंगे बोले, आदमी को कोशिश करता और कोशिश करती। यहाँ झाड़ने को तो आते नहीं, वो ऐसे निकले हो तो फिर उधर कॉलोनी में जाते हो झाड़ू मारने। नगर सेवक आमदार वगैरह कोई ध्यान नहीं देता? कोई नहीं ध्यान देते, तो बस अभी सब आएंगे। है जो खुल्लू बात है ना बड़े। अब तुम्हारे सामने देखो कचरा कैसा इधर आए तो कभी आते, नहीं आए तो नहीं आते। फिर कला मंच आहे, हे कशासाठी आहे की आता आतमध्ये बघितलं तुम्ही बोळ्या किती आहेत, पुढे मळ झाली तिथे आणून ठेवतात। पुन्हा साखरपुडा असला त्याच्यासाठी ते आहे। दादाभाऊ कळमकर हे कला मंच आहे, अंगणवाड्या आहेत, बाकी ह्याच्या व्यतिरिक्त काम कुठलंही नाही। आणि साफसफाईवाले तर अजिबात कोणी लक्ष देत नाही। आणि शिबिर असलं तर शिबिर लावतोय माझा मुलगा मालक इथं गरिबांसाठी, त्याच्यासाठी ते नाही। नाल्याचे काम नाही झाले, पहिल्या ओपन नाल्या होत्या, हे आम्हीच या नाल्या बंदस्ती नाल्या, आमचे मालक आले होते त्यावेळेस त्यांनीच ह्या बंदस्ती नाल्या केलेल्या आहेत, बाकी कुणी काम नाही केले। 40 लाईटीचे पोल आले ते आमच्या मालकाच्या काळात आले, पाण्याच्या 3-4-5 लाईनी आल्या ते आमच्या मालकाच्या काळातच आल्या, व आता कुणी काही केलेलं नाही। मला वाटतं दादा होते आमदार, दादा भैया होते तर भैयाने कधी अडचण नाही येऊ दिली का, आम्ही काम करायचो तर भैया होते त्या टायमाला। हो अनिल भैया होते, पण त्यांनी कधी अडचण नाही येऊ दिली का, आम्हाला काम करायचो आम्ही। पण आता नाही एवढं होत नाही काम। इथली परिस्थिती पाहिजे, डोळ्याला पाणी येतं, काय अडचण? आता अडचणच अशी झाली की दमकुंडी झाल्यासारखी झाली, दारात घाण, घरात घाण, सगळे घाणच घाण। आणि वरून मतदानाचं पण व्यवस्थित नसतंय, लोक काहीतरी करतात, एवढ्या तुकड्यामध्ये हिंडायचं, असं गल्ल्या बोळ्यानी लोकांची कामं होत नाहीत। किती परिस्थिती आहे घाण आहे, तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्याने बघितलं, तुम्ही पण आल्या होत्या। लोकांच्या घरामध्ये कचरा, नालीचा कचरा, पाणी नालीचं सांडपाणी सगळं घरात मुरतंय लोकांच्या, आणि तेच पाय भरून ते जाते तिकडं आणि येते दारामध्ये। म्हणजे व्यवस्थित नाही आहे इथं सगळं। आता कळमकर दादानी आले, अभिषेक दादा आले की सगळे व्यवस्थित होईल, आमचे मार्ग सुटते, आमचे सगळे प्रश्न सुटते। झोपडपट्ट्यामध्ये चालले का हळूहळू कमी व्हायला लागली? घर तर कमी झालेच, पहिली बरेच घर होते रामवाडीमध्ये, पण झालेत ना कमी घर आता।
इतकं किती पिढ्या राहतात लोक इथे? इथं आता आमचे आजोबा होते राहायला, नंतर आमचे आई वडील, नंतर आता मी, आता मुलगा, मग 4-4 पिढ्याची झोपडपट्टी आहे. 4-4 5-5 पिढ्याचा हक्काचे घर नाही. 7-12चा उतारा आम्ही मागतोय, आम्हाला देत नाही. 7-12चा उतारा द्यावा रामवाडी झोपडपट्टीला. आमचं हेच मागणं, दुसरं काही नाही. जे करून त्यांना स्वतःच मालकीचं हक्काचं घर होईल ह्याच्यासाठी आमची मात्र धडपड आहे आणि ती चालू राहणार आहे.